रिटेन्शन ऑफ युरिन, लघवी साठून राहणे, मूत्राशय पूर्णपणे रिकामा न करता येणे, त्यामुळे लघवी साठून राहते. त्यामध्ये लघवीची पिशवी भरलेली असताना सुद्धा लघवी बाहेर सोडता न येणे किंवा जरी सोडता आली तरी पूर्णपणे लघवी न करता येणे, म्हणजे ब्लॅडर एम्प्टी न करता येणे. याचे प्रकार कसे? ऑब्स्ट्रक्टिव्ह किंवा नॉन ऑब्स्ट्रक्टिव्ह. ऑब्स्ट्रक्टिव्ह जर त्यांच्या अडथळ्यामुळे लघवी करता येत नसेल तर त्याला आपण ऑब्स्ट्रक्टिव्ह म्हणतो, आणि या व्यतिरिक्त काही कारण असेल तर नॉन ऑब्स्ट्रक्टिव्ह किंवा अॅक्यूट अँड क्रोनिक, म्हणजे सडनली लघवी साठून राहणे त्याला आपण अॅक्यूट म्हणतो, आणि बऱ्याच दिवसापासून थोडी तरी लघवी साठत राहणे त्याला आपण क्रोनिक म्हणतो. कारणे, त्या अगोदर मेकॅनिझम पहा. दोन्ही किडनीमध्ये लघवी तयार होते, ती खाली युरिनरी ब्लॅडर म्हणजे पिशवीमध्ये जमा होते. ज्यावेळेस युरिनरी ब्लॅडर फुल होतो त्यावेळेस मेंदूकडे एक सिग्नल जाते की युरिनरी ब्लॅडर फुल झाले. लगेच मेंदूकडून पाठीमागे स्पायनल कॉर्ड करून रिव्हर्स सिग्नल लघवीच्या पिशवीकडे आणि त्याच्या समोर असलेल्या ओपनिंग स्पिनॅक्टर कडे जाते. त्याच वेळी स्पिनॅक्टर लूज होतात आणि युरिनरी ब्लॅडरची आवरण वॉल कॉन्ट्रॅक्ट होतो आणि त्यानुसार प्रेशरने लघवी होते. या सिस्टम मध्ये जर काही गडबड झाली तर लघवी साठून राहते, त्याला आपण न्यूरोजेनिक ब्लॅडर म्हणतो. ती कशामुळे? काही चेतारोग, स्पायनल कॉर्डला इंजुरी असेल, पाठीमागे काही अनेस्थेसिया दिलेले असतील, किंवा मेंदूमध्ये स्ट्रोक असेल, किंवा मेंदूचे अन्य डिसीज असतील. लघवीच्या पिशवीच्या संदर्भात ब्लॅडरची कॉन्ट्रॅक्टिलिटी विस्कळणे त्याला अटॉनी ब्लॅडर म्हणतो. किंवा पिशवीच्या तोंडाला काही अडथळा निर्माण होणे, स्टोन, गाठ, किंवा महिलांमध्ये युटेराइन फायब्रॉइड किंवा रिट्रोव्हर्जन ऑफ युटेरस. पिशवीच्या तोंडाला प्रोस्टेट नावाची ग्रंथी असते. वयोमानानुसार त्या ग्रंथीची वाढ होऊन लघवीवर दबाव निर्माण होतो, त्यामुळे प्रेशरने लघवी होण्यास अडथळा येतो. थेंब थेंब लघवी होते. हे सरासरी वृद्ध माणसांमध्ये आपल्याला आढळून येते. लघवीच्या नळी संदर्भातील काही अडथळे असतील, त्याच्यामध्ये काही खडा अडकणे, स्पाझम ऑफ स्पिनॅक्टर असतील, काही फिमॉसिस असतील, किंवा लघवीमधून रक्त जात असेल तर त्याची कधी रक्तगुठळी तयार झाली तर ती गुठळी अडकणे. या व्यतिरिक्त कधी भूलचे इंजेक्शन दिल्यानंतर असतील, किंवा अन्य औषधे असतील, सिम्पॅथोमायमेटिक ड्रग असतील, किंवा अँटीकोलिनर्जिक ड्रग. जर अचानक लघवी साठून राहिली आणि पिशवी फुल झाली आणि काहीच लघवी जर नाही झाली तर त्याला आपण अॅक्यूट रिटेन्शन म्हणतो. यामध्ये पोटात कळा मारायला लागतात, अचानक प्रेशरने लघवी आले ते जाणवते, मळमळ होते, अस्वस्थपणा येणे, घाम येणे, लघवीचे इन्फेक्शन होणे, युटीआय होणे, तसेच पाठीमागे लघवीचे प्रेशर किडण्यांपर्यंत जाऊन किडण्यांवर सूज येणे, दोन्ही साईडला किंवा एक साईडला हायड्रोनेफ्रोसिस. बरेच दिवस किडण्यांवर प्रेशर राहिलं तर त्याच्यानंतर तिथे इन्फेक्शन होते आणि तुम्ही पायलोनेफ्रायटिस असे आजार होऊन किडनी फेल्युअर होण्याची शक्यता असते. मी डॉक्टर विजय हरबे, कन्सल्टंट फिजिशियन, कोरे हॉस्पिटल, वारणा नगर, तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर.